हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकत आहोत सौ मायासाठी यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 5. 2-3 दिवस खूपच अस्वस्थतेत गेले. अश्विनीलाही रश्मीची ही अस्वस्थता जाणवली होती, पण त्याचं नेमकं कारण मात्र तिला माहीत नव्हतं. अवंतिकाबाईच्या बोलण्यावरून मात्र चंद्रप्रकाश किती संतापी आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. त्या कारणानं कधी नोकर चाकरावर तो चिडला असला की त्याचा आवाज चढत असे आणि त्या चढलेल्या आवाजाचं तिला विलक्षण भय वाटे. काही वेळानं मात्र तिचं तिलाच हसू येई. अशातच एक दिवस आर्य कुटुंबाकडून मेहेंदळे कुटुंबाला आमंत्रण आलं. सतत त्याच ठिकाणी राहिल्यामुळे आपण अस्वस्थ झालो आहोत अशी तिची समजूत झाली होती. त्यामुळे या बदलानं थोडा पालट झाला की आपली ही अस्वस्थता संपेल अशी तिची खात्री होती. तिनं अश्विनीकडून केसांच्या 2-3 वेगळ्या आणि आकर्षक अशा पद्धती शिकून घेतल्या आणि त्यातील एका पद्धतीप्रमाणे केशरचना केल्यावर ती वेगळी आणि विलक्षण आकर्षक भासू लागली. अश्विनीला तिच्यातील तो बदल अतिशय आवडला. "आता तुझं तूच बघ रश्मी, किती वेगळी भासतेस तू," अश्विनी म्हणाली. "विलक्षण आकर्षक वाटतेस तू आता. आणि आता तुमचं वयही अगदी कमी वाटतं, एखाद्या अल्लड तरुणीप्रमाणे," तिथं हजर असलेला भानुप्रताप म्हणाला. त्याच्या त्या शब्दानं ती विलक्षण लाजली. "मेकअपचा हलकासा हात फिरवला तर तुमचं मूळचं सौंदर्य अधिक खुलून दिसेल," भानुप्रताप म्हणाला. "हे मात्र अगदी खरं आहे हं रश्मी," अश्विनी म्हणाली. "तसंच केलंस तर लाखात एक भासशील तू." "हे मात्र अति होते विनी," ती लाजून म्हणाली. "तसं तुम्हाला वाटतंय ते तुम्हाला आपल्या सौंदर्याची जाणीव झालेली नाही म्हणून," भानुप्रताप म्हणाला. "तुम्ही मुंबईत अशा तऱ्हेने वावरलात तर तरुणांची रांग लागेल तुम्हाला आकर्षित करून घेण्यासाठी. मी म्हणते माणसानं एखाद्याची स्तुती तरी किती करायची. ही स्तुती नाही, हे वास्तव आहे," भानुप्रताप म्हणाला. रात्री जेवताना तर त्यानं चंद्रप्रकाशलाही या संभाषणात ओढलं. "चंद्र, यांच्यात विलक्षण फरक झालाय असं वाटतं ना तुला?" भानुप्रतापनं विचारलं. त्यानं उत्तरादाखल केवळ हुंकार भरला. त्याला आपल्यातील हा बदल आवडला आहे की नाही हे त्याच्या केवळ हुंकारामुळे तिच्या लक्षात आलं नाही. तिला ते खटकलं. आपल्यातील हा बदल त्यालाही आवडेल अशी तिची कल्पना होती. ती मात्र साफ फसली आणि तिला त्याचा राग आला. आर्या कुटुंबाकडे जाण्याचा दिवस दुसऱ्या दिवसावर आला आणि अश्विनीची प्रकृती बिघडली. बिघडली म्हणजे फारशी गंभीर नव्हती, पण उलट्या आणि मळमळ यांनी तिला हैराण केलं. अशा अवस्थेत पाहुणे म्हणून जाणं अश्विनीला रुचेना. "रश्मी, तू मात्र जा हं," ती म्हणाली. "अगं, तुझी प्रकृती ही अशी असता मी जाणं प्रशस्त दिसतं का? न दिसायला काय झालं? मी काय गंभीर आजारी आहे?" "ते खरं गं, पण ते रास्त वाटत नाही. मी इथं आले ते तुला सोबत करायला." त्यांचं हे बोलणं चालू असतानाच चंद्रप्रकाश, भानुप्रताप आणि अवंतिकाबाई अश्विनीच्या खोलीत आल्या. "तुम्ही आमच्या वहिनींना सोबत करण्यासाठी आला आहात हे खरं, पण तिची प्रकृती काही गंभीर नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथं तिची मैत्रीण म्हणून आला आहात, दासी म्हणून नाही. तेव्हा तुम्हाला आमच्याबरोबर यायला हवं," चंद्रप्रकाश म्हणाला. "मला मात्र हे पटत नाही," अवंतिकाबाई म्हणाल्या. "ती विनीची मैत्रीण आहे. अशा परिस्थितीत तिनं इथं राहायला हवं." "मला हे पटत नाही," चंद्रप्रकाश म्हणाला. "ठीक आहे," अवंतिकाबाई म्हणाल्या. "तिचा निर्णय तिलाच घेऊ दे. तिनं निर्णय घेण्याची गरज नाही," चंद्रप्रकाश ठाम स्वरात म्हणाला. "आमंत्रण मी स्वीकारलं आहे. वहिनींना बरं नसल्यामुळे भानूनं फार तर घरी राहावं." भानुप्रताप काहीतरी बोलणार होता, पण त्यानं आपला विचार बदलला आणि तो गप्प राहिला. "तू जर असा निर्णय घेतला असलास तरी मी काय बोलणार," अवंतिकाबाई नाराज स्वरात म्हणाल्या. "पण जिच्याबद्दल तुम्ही बोलत आहात तिचं मत विचारायची कुणालाच गरज वाटत नाही असं दिसतंय," रश्मी म्हणाली. चंद्रप्रकाशनं चमकून तिच्याकडे पाहिलं. आजपर्यंत त्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचं साहस कुणीच केलं नव्हतं, पण यावेळी मात्र रश्मीचा त्याला राग आला नाही, तर कौतुकच वाटलं. "हे खरं आहे," तो म्हणाला. "तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला यायचं आहे हे मी गृहीत धरलं आहे. मला आवडेल हे खरं आहे, पण मग आता परंतु करायचं काही कारण नाही. तुम्ही येणार आहात हे फायनल," तो म्हणाला. ती काहीच बोलली नाही. "चला जरा गच्चीत," तो म्हणाला.
या नसत्या वादानं डोकं उठलं आहे. त्याचं हे बोलणं अवांतिकाबाईंना रुचलं नाही. पण चंद्रप्रकाशनं मात्र सत्याची पर्वा केली नाही. "चला," तो हुकमी स्वरात म्हणाला. रश्मी मुकाट्यानं त्याच्या पाठोपाठ गेली. भानुप्रतापलाही ते आवडलं नव्हतं, पण तो काही बोलला नाही. गच्चीवर मंद वारा वाहत होता. त्या वाऱ्यानं रश्मी प्रसन्न झाली. काही क्षण चंद्रप्रकाश तिला न्याहाळत राहिला. "तुम्हाला माझा राग येत असेल ना?" रश्मीनं विचारलं. आपण बोलत राहिलो म्हणजे त्याचं न्याहाळणं संपेल आणि बोलण्यात त्याचं मन रमेल अशी तिची कल्पना होती. "का बरं?" "मी तुमच्याशी नेहमी वाद घालते, तुम्हाला विरोध करते म्हणून." तो हसला. त्यात नवल काहीच नाही." तो म्हणाला. "सुंदरीचा तो अधिकार आहेच." "म्हणजे मी सुंदर आहे असं म्हणायचं आहे की काय तुम्हाला?" "ते म्हणण्याची काय गरज आहे?" त्यानं उलट विचारलं. "ते वास्तव आहे आणि वास्तवाला प्रशस्तीपत्राची गरज नसते." "मला ही कल्पना नव्हती. आपल्याजवळ कस्तुरी आहे हे कस्तुरी मृगाला तरी कुठे माहीत असतं." त्याच्या चतुरपणाचं तिला कौतुक वाटलं. "तुम्ही बोलण्यात चतुर आहात आणि तुम्ही वाद घालण्यात. तुम्ही सुंदर आहात ही गोष्ट जितकी खरी आहे, तितकाच आपल्या दोघात कायम मतभेद होतो ही गोष्टही खरी आहे. तुम्ही वाद घालता तोही माझ्या संयमाचा अंत होईपर्यंत." त्याच्या बोलण्यानं तिला अवघडल्यागत झालं. त्याच्या हे लक्षात आलं. "माझं बोलणं तुम्ही खूपच मनावर घेतलं आहे असं वाटतं." तो हसून म्हणाला. "मुंबईतल्या मुली धीट असतात. त्यांना स्तुती केलेली आवडते अशी माझी कल्पना होती." "तर मग मुंबईच्या मुलींविषयी तुम्ही भलतीच कल्पना करून घेतली आहे असं म्हणायला हवं." "म्हणजे मुंबईच्या मुली धीट नसतात? त्यांना स्तुती आवडत नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला?" "सर्वच मुली तशा नसतात असं म्हणायचं आहे मला." "अच्छा, आणि तुम्ही त्यापैकी एक आहात असं तुमचं म्हणणं आहे." "हं, तसंच," ती म्हणाली. "आणि त्यामुळंच काय?" "काही नाही. आपण परत जाऊया का?" "का बरं?" "नाही म्हणजे तसं करण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही." "तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं ते लक्षात आलंय माझ्या." "काय म्हणायचं होतं मला?" "तुमचं बदललेलं रूप माझ्या लक्षात आलं नाही आणि जाणून देण्याइतका धीटपणा तुमच्यात नाही असं तुम्हाला म्हणायचं होतं. पण तुम्हाला तसं वाटत असलं तर ते साफ चूक आहे." "चूक आहे?" "अर्थातच. तुमच्या बाबतीतले सारे तपशील मी मनाशी नेहमीच नोंद करतो." "मग माझ्या हेअरस्टाईलविषयी बरावेळ शेरा मारला नाहीत?" "मनातील सगळ्याच गोष्टी आपण कुठं स्पष्टपणे बोलून दाखवतो?" त्यानं उलट विचारलं. "काही गोष्टी शब्दाविनाही जाणून घेता येतात." "असं आहे तर," ती समाधानानं म्हणाली. "मग यापुढे तुमच्याशी वाद न घालणंच इष्ट." "ते का?" "मी बोलण्यात चतुर आहे असं काही वेळापूर्वीच तुम्ही म्हटलं होतं. वाद घालायला मला आवडतं. ते लक्षात आलंय माझ्या." "आता मला एक सांगा, भानूला मी वहिनीजवळ राहायला सांगितलं, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आश्चर्य का उमटलं? तुमच्या लक्षात आलं ते?" "अर्थातच. तुमच्या प्रतिक्रियांकडे माझं लक्ष होतंच." "त्याचं कारण असं, की पुरुष अविवाहित असो की विवाहित, त्याचं स्वातंत्र्य अबाधित राहायला हवं अशी तुमची मनोरचना आहे अशी माझी कल्पना होती." आणि त्या बोलण्यानं या कल्पनेला धक्का बसला. साहजिकच मला नवल वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "माझ्याविषयी तुम्ही भलतीच कल्पना करून घेतली आहे असं मला वाटतं, की माझ्याबद्दल स्वतःचं मत मुद्दामच कलुषित करून घेत आहात तुम्ही. नेमकं काय आहे?" "तसं काही नाही. ते तसंच आहे," तो ठासून म्हणाला. "माझ्या मताशी कधीच सहमत व्हायचं नाही असा तुम्ही निश्चयच केलेला दिसतोय." "हे काहीतरीच बोलणं झालं." "काहीतरीच कसं?" "माझ्यावर हल्ला चढवण्यासाठी तुम्ही नेहमीच टपून बसलेल्या असता असं वाटल्यानं मी स्वाभाविकपणे नर्वस होतो." "तुम्ही आणि नर्वस होणार? तुम्ही तर चांगल्या खंबीर मनोवृत्तीचे आहात. घरातील एकूण माणसांवर तुम्ही दरारा राखून आहात तो त्याचमुळे, अशी माझी कल्पना आहे." तिचं बोलणं त्याला गमतीशीर वाटलं. "याचा अर्थ तुम्ही मला नीट ओळखलेलं नाही असा होतो. म्हणजे तुम्ही तसे नाही आहात असं म्हणायचंय तुम्हाला?" "अर्थातच. आणि जाण्यापूर्वी मी माझी खरी ओळख तुम्हाला पटवून देऊ शकेल असं मला वाटतं." "म्हणजे तुम्ही जाणार आहात?" "हो, कानपूरला जाणार आहे. तिथं नवीन फॅक्टरी सुरू करण्याचा विचार आहे." "किती दिवसांकरिता?" "6 महिने तरी हवेतच." "मग तुम्ही परत याल तेव्हा मी इथं नसेल. तोपर्यंतचा अवधी खूप आहे." "कशासाठी?" "लग्नाचा विचार करण्यासाठी." "म्हणजे तुम्ही लग्न करणार आहात?" "प्रत्येकाला कधीतरी लग्न करावंच लागतं." "ते खरंय, आणि म्हणूनच तुमचं अद्याप लग्न का झालं नाही याविषयी मला नवल वाटतं." "त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही." तो हसून म्हणाला. "योग्य अशी तरुणी मला आढळली नाही हे त्याचं कारण आहे."
हेही एक नवल आहे. त्यात नवल कसलं? तुम्हाला सुयोग्य तरुणी मिळू नये हे नवल नाही? तो हसला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की तुम्हाला पत्नीची निवड करायची आहे. ती विचारपूर्वक आणि थंडपणे. ती म्हणाली, "मी पत्नीची निवड विचारपूर्वक करीन हे अगदी सत्य आहे, पण थंडपणे हे मात्र चुकीचे आहे. आणि तुमची ही निवड तुम्ही निवडलेल्या तरुणीला पसंत पडली नाही तर? तर ते दुर्दैव मानावं लागेल. बहुतेक तरुणींना आपलं हित कळत नाही, पण मी निवडलेल्या तरुणीला ते कळेल असं मला वाटतं. स्त्रियांविषयी तुमच्या कल्पना मला अगम्य वाटतात. साऱ्या साऱ्या स्त्रिया बिनडोक असतात आणि पुरुष मात्र बुद्धिमान असतात. हे मत थोडं अतिरेकी नाही का?" "अजिबात नाही, कारण ती वस्तुस्थिती आहे. मला मात्र ते अजिबात पटत नाही." ती म्हणाली, "स्त्रियांना बुद्धी नसते हे म्हणणं मला मूर्खपणाचं वाटतं." तिनं आपल्याला उघडपणे मूर्ख म्हणावं, याचा त्याला कमालीचा संताप आला. "अप्रत्यक्षरित्या तुम्ही मला मूर्ख म्हणालात?" तो संतापून म्हणाला आणि त्याने तिचा हात धरून खचकन आपल्याकडे ओढलं. "तुम्ही माझ्या सहनशक्तीचा अंत पाहत आहात. आजवर अशी उत्तरे कुणीच मला दिली नाहीत. देऊ नये असेही नाही." ती घुसमटल्या स्वरात म्हणाली, "द्यावीत, जरूर द्यावीत आणि त्याची शिक्षाही भोगावी." तो म्हणाला आणि अचानक त्यानं तिची हनुवटी वर धरून तिच्या ओठांवर ओठ टेकले. "सोडा, सोडा मला," ती म्हणाली आणि तिनं त्याच्या हातून आपली सुटका करून घेतली. "पशू आहात तुम्ही," ती म्हणाली. "मी नाही, तुम्ही. तुम्हाला माणसाळणं भाग आहे. तसं करायला मी तुमची मालमत्ता नाही," ती म्हणाली आणि तिथून तडकाफडकी निघून गेली. त्यानं आपलं बळजबरीनं चुंबन घेतलं. याचा तिला राग आला असला तरी तिला त्या चुंबनानं एक अननुभूत असं सुख लाभलं होतं. ही गोष्टही तिला अमान्य करता येत नव्हती. त्यामुळे तिनं ती गोष्ट विसरून जायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी निघण्याच्या गडबडीत ती ते विसरूनही गेली. मागच्या सीटवर अवंतिकाबाई ऐसपैस झोपलेल्या असल्यामुळे तिला नाईलाजानं चंद्रप्रकाशजवळ पुढे बसणं भागच पडलं. त्याची मुद्रा नेहमीप्रमाणे होती. काल रात्री घडलेला प्रसंगाचा मागमूसेही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. सौमित्र आर्यचा हा फॉर्म फैजाबादपासून 10 किलोमीटर अंतरावर होता. उत्तर हिंदुस्थान आणि मुंबई यातील हवामानात फरक आहे. उन्हानं ती घामाघूम झाली. चंद्रप्रकाशच्या ते लक्षात आलं, तेव्हा त्यानं कार एका झाडाखाली उभी केली. ते दोघे कारबाहेर पडले. "बाई गं, किती हे कडक ऊन," ती म्हणाली. "का? अद्याप इथल्या वातावरणाची तुम्हाला सवय झाली नाही?" "कशी होणार? खऱ्या अर्थानं आजच मी बाहेर पडले आहे. बंगल्यातल्या सुखसोयींमुळे बाहेरच्या वातावरणाचा पत्ता लागत नाही. आम्ही याच वातावरणात रात्रंदिवस काम करतो. अर्थात आम्हाला जन्मापासून ती सवय आहे. तुम्हाला ही उष्णता जाणवेल याची मला कल्पना होतीच. ती कमी व्हावी म्हणून मी सोय करून ठेवली आहे." "ती कुठली?" तो हसला आणि त्यानं अवंतिकाबाई बसल्या होत्या त्या बाजूचा दरवाजा उघडला आणि एक थर्मास काढला. तो आईस्पॉट होता. "आई, तू सरबत घेणार आहेस?" त्यानं अवंतिकाबाईंना विचारलं. त्या सीटवर उठून बसल्या. "दे," त्या म्हणाल्या. त्यानं आईस्पॉट शेजारीच ठेवलेला एक पुठ्ठ्याचा बॉक्स उघडला आणि त्यातून 3 ग्लास काढून त्यात आईस्पॉटमधील सरबत ओतलं आणि त्या दोघींच्या हातात एक एक ग्लास देऊन आपण एक ग्लास घेतला. त्याच्या त्या योजनेचं तिला आश्चर्य वाटलं. तो आपली इतकी काळजी घेईल याची तिला कल्पना नव्हती. ते थंडगार वाळ्याचं सरबत प्यायल्यावर तिला मनापासून बरं वाटलं. "माझी कल्पना होती तुम्ही मद्य घेत असाल," ती म्हणाली. "मद्य आणि ह्या उन्हाळ्यात? इतर ऋतूत सहसा नाही. काही वेळा बिझनेस पार्टीच्या वेळी घ्यावं लागतं तेवढंच." "आश्चर्य आहे. का? मी दारोडा असणार अशी कल्पना होती की काय तुमची?" "अतिशय व्यस्त माणसं दररोज दारू पितात अशी माझी कल्पना होती." "तर मग ती कल्पना चुकीची आहे." ते झाडाखाली थांबले असल्यानं तिथं खूपच थंडावा वाटत होता. तिथंच थांबून राहावं असं तिला वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं. आता केवळ अर्ध्या तासाचाच प्रवास राहिलेला आहे. त्यानं दिलासा दिला. ते कारमध्ये चढले आणि पुन्हा प्रवासास सुरुवात झाली. "इथलं हवामान तुमच्या मुंबईच्या विलक्षण विषम आहे," तो म्हणाला. "मी ऐकलंय तसं," ती म्हणाली. "आणि हो, त्या निमित्ताने एक सांगून ठेवतं. तू मला चंद्र या नावाने हाक मारलीस तर मला अधिक आवडेल. तुझ्या आदरार्थी संबोधनामुळे मी उगाचच प्रौढ असल्याचा मला भास होतो." बोलताना त्यानं आपली अगदी सहज एकेरी उल्लेख केलेला पाहून तिला गंमत वाटली, पण ती काहीच बोलली नाही.
काही वेळातच आर्य इस्टेटीच्या फाटकातून त्यांची कार आत शिरली. फाटकापासून अर्ध्या मैलाच्या अंतरावर राय यांचं फार्म हाऊस होतं. त्यावरूनच आर्य कुटुंबाच्या श्रीमंतीची तिला कल्पना आली. उत्तर हिंदुस्थानामध्ये उत्तर प्रदेश, बिहार वगैरे राज्यात शेकडो एकर जमीन एकेका जमीनदाराची असते, असं तिनं वाचलं होतं. आज प्रत्यक्षात ती त्याचा अनुभव घेत होती. दाराशी सौमित्र आर्य व मालविका त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. हे फार्म हाऊस असलं तरी एखाद्या बंगल्यासारख्या त्या सर्व सुखसोयी होत्या आणि ते प्रशस्तही होतं. आजूबाजूला भरपूर झाडं असल्यामुळे तेथील वातावरणही मानवणारं होतं. मालविकानं आपल्या आईवडिलांशी रश्मीची ओळख करून दिली आणि एका मोलकरणीबरोबर तिच्यासाठी राखून ठेवलेल्या खास खोलीत पाठवलं. ती तोंड वगैरे धुवून ताजीतवाने होते न होते तोच जेवणाची वेळ झाली. जेवणाचा बेत खास उत्तर प्रांतीय होता. तुपातले परोठे, बटाट्याचा रस्सा, डाळ फ्राय, श्रीखंड वगैरे. जेवणालाही 15 माणसं होती. सौमित्र आर्यची श्रीमंती ठायी दिसून येत होती. जेवताना ती माणसं उच्च संस्कृत मिश्रित हिंदीत बोलत होती. त्या कारणानं त्या बोलण्यातलं तिला फारसं काही कळत नव्हतं. जेवल्यानंतरही मालविकानं तिची एकाकी अवस्था लक्षात घेऊनही तिची फारशी दखल घेतली नाही, हे मात्र तिला खटकलं. चंद्रप्रकाशची गोष्ट तर वेगळीच होती. सौमित्र आर्य आणि इतर दोघांतिघांबरोबर बिझनेसविषयी बोलत होता. त्यालाही तिच्याकडे लक्ष द्यावयास वेळ मिळाला नाही. रात्रीच्या जेवणानंतरही ती अशीच अलिप्त राहिली होती. मधूनच कुणीतरी तिच्याशी 4 शब्द बोलले. शेवटी ती कंटाळली. तिची चुळबुळ सुरू झाली. ते त्याच्या लक्षात आलं. काय झालं? त्याने मध्येच उठून तिच्याजवळ येऊन प्रश्न केला. काही नको. तुझी चुळबुळ पाहिली म्हणून मी विचारलं. मी झोपायला जाते. इतक्यात? काय बिघडलं? माझी तशी काही कुणाला गरज दिसत नाही. तू एकटी पडलीस हे लक्षात आलं माझ्या. मला वाटलं होतं की तसं काही नाही. तो काय म्हणणार आहे ते लक्षात येऊन ती म्हणाली. दिवसभराच्या दगदगीनं शीण आला आहे मला. ठीक आहे, तो म्हणाला. मालविकाला सांगून ती झोपायला गेली. आपल्या खोलीत गेल्यावर मात्र तिला मालविकाच्या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं. मालविका तिच्याशी खूपच विचित्रपणानं वागली होती. अगदी जुजबी बोलण्याखेरीज ती तिच्याशी एकही शब्द बोलली नव्हती. तिच्या आईवडिलांनी तिची चौकशी केली होती ही गोष्ट खरी, पण ती एकटी पडली होती तेव्हा त्यांनीही तिची फारशी दखल घेतली नव्हती. पण रश्मी त्यांना दोष देऊ शकत नव्हती. ते वयानं मोठे असल्यानं आणि त्यांच्याखेरीज अन्य पाहुणेही आले असल्यानं यजमान या नात्यानं त्यांना सगळीकडे लक्ष ठेवणं भाग होतं. पण मालविका मात्र तिला समवयस्कर होती आणि मुख्य म्हणजे पाहुण्यांवर लक्ष ठेवण्याची तिच्यावर जबाबदारी नव्हती. मग तिनं असं का वागावं की तिला आपला मत्सर वाटत आहे? पण तिला मत्सर वाटावा असं काय होतं तिच्याजवळ? सौंदर्य आणि संपत्ती या दोन्ही बाबतीत मालविकाच्या मानाने ती अगदीच नगण्य होती. या विचारानं तिला पटकन झोपही लागेना. ती उठली आणि वरांड्यात आली. पावलांची चाहूल लागल्यानं तिनं मागे वळून पाहिलं. चंद्रप्रकाश तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला होता. त्याला या भलत्या वेळी पाहून ती चकित झाली. खोलीत चल, तो मृदू स्वरात म्हणाला. का? मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मग ते मगाशी बोलता आलं असतं. ते योग्य दिसलं नसतं. त्याचं म्हणणं तिला पटलं. ती त्याच्याबरोबर खोलीत आली. हं, बोला, ती म्हणाली. मात्र बोलताना मी इथं उगाचच आले अशी माझी भावना झाली आहे हे लक्षात ठेवून बोला. त्याचविषयी बोलायचं आहे मला. तू एकटी पडते आहेस याची मला कल्पना आली होती, पण बिझनेसविषयी बोलणी सुरू असल्यानं माझा नाईलाज झाला होता. मला इथं आणताना ते तुमच्या लक्षात यायला हवं होतं. मान्य, पण मालविका तुला एकाकी राहू देणार नाही अशी माझी कल्पना होती. तुम्हाला तिच्या स्वभावाची कल्पना असावयास हवी होती. तुमची ती वादग्ध वधू आहे ना? असं कोण म्हणतं? विनी मला तसं म्हणाले. याविषयी आपलं बोलणं झालं होतं. मला सुयोग्य वधू अद्याप सापडली नाही असं म्हणालो होतो मी. का? मालविका तुम्हाला सुयोग्य नाही? सर्वच बाबतीत ती तुल्यबल्य आहे. कुणास ठाऊक, तो म्हणाला. त्याच्या बोलण्याचं तिला आश्चर्य वाटलं. आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे त्यात? त्यानं किंचित चिडून विचारलं. काही नाही. परिपूर्ण पत्नी हवी ना तुम्हाला? बसा शोधत आणि आता बाहेर पडा. मला झोप येते आहे. तसाच? म्हणजे? त्यानं पटकन तिचा हात पकडला. ती म्हणाली. त्या दिवशीही तुम्ही घाबरू नकोस, तो म्हणाला. तुला दुखवण्याची माझी इच्छा नाही. मी ते कधीच करणार नाही.
तो बाहेर निघून गेला. तिनं दार लावून घेतलं. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.